संविधान विरोधी लोकांच्या विरोधात रस्त्यावर उतरून संविधान आणि लोकशाही वाचवली पाहिजे. प्रणिती शिंदे. संविधान बदलण्याची भाषण आज सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे. 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला आपण अभिवादन करतो, मात्र आता खरी परीक्षेची वेळ आहे. बाबासाहेब आता आपली परीक्षा घेत आहेत. संविधान विरोधी लोकांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपण संविधान आणि लोकशाही वाचवली पाहिजे. महिला, कामगार आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही जाहीर केलेल्या 5 गॅरंटी अतिशय चांगल्या आहेत. महिलांना 1 लाख रुपये, शेतकऱ्यांना MSP, GST रद्द करण्याचा विषय असेल असे विषय तळागाळात पोहोचतील, हे विषय आम्ही जाहीरनाम्यात मांडले आहेत. शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात तीव्र आहे. भाजपच्या सरकारमध्ये कोणी सर्वाधिक त्रस्त झाले असतील तर ते शेतकरी आणि अन्नदाता आहे. GSTचा मार, पीक विमा मिळाला नाही, कांद्याचे निर्यात बंदी, दुधाला दर नाही, पाण्याची अतिशय टंचाई आहे, जनता त्रस्त आहे आणि हे सोडवण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सर्व जाहीरनाम्यात मांडलेलं आहे. आम्ही खूप वर्षानंतर एकत्रित आलेलो आहोत, हे आज तुम्हाला अकलूजमध्ये दिसून येईल. राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे, काँग्रेस, आप असे आम्ही सगळे लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. आता ही निवडणूक राहिलेली नाही, चळवळ झालेली आहे, जी लोकांनी स्वतःच्या ताब्यात घेतली असल्याने सोलापूर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सांगितलेलं आहे. आज 14 एप्रिल 136वी जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत. त्याबद्दल प्रथमतः आपल्या सगळ्यांना मानाचा जय भीम आणि शुभेच्छा देते. पण मला असं वाटतं ही चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे, जी सुरू झाली आहे. कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत. आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे. जो संघर्ष आहे, मला असं वाटतं ही खरी परीक्षा आहे. आपण 14 एप्रिल 6 डिसेंबरला असतोच नेहमी, आपण अभिवादन करतो, पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे. आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आली. काँग्रेसमधले महत्त्वाचे मुद्दे सामाजिक समतेच्या दृष्टीने काँग्रेसनं काय? तुम्ही आमच्या 5 गॅरंटीज महिलांबाबतीत असतील की शेतकऱ्यांबाबतीत असतील, युवकांबाबतीत असतील, कामगारांबाबतीत असतील, अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे. महिलांना आम्ही 1 लाख रुपये, शेतकऱ्यांना MSPचा विषय असेल, GST रद्द करण्याचा विषय असेल, अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोत आम्ही तळागाळात पोचवत आहोत. आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आहे आणि सर्वात त्रस्त घटक जर ह्या BJPच्या सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदाता शेतकरी आहे. आज GSTचा मार आहे, त्याच्यावर पीक विमा मिळाला नाही, कांद्याची निर्यात बंद आहे, मार्केट यार्डामध्ये कांदा सडत पडला आहे, दुधाला दर नाही आहेत आणि पाणी नाही आहे, पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे. हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतोय आणि ते सोडवण्याचं जे काही पद्धती आहेत ते आम्ही सगळे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आणलं. शिंदे, मोहिते पाटील आणि पवार खूप वर्षानंतर आज एकत्र आलेत. आज तुम्हाला अकलूजमध्ये दिसून येईल. असं वाटतं लोकांनी आता ठरवलं आहे, म्हणजे त्यांचे खासदार आमदार होते BJP, तरी ते आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस, आम्ही सगळे आडम मास्टरजी, आप असेल, सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे. आता ही निवडणूक राहिली नाही आहे, ही चळवळ आहे जी लोकांनी ताब्यात घेतली. 2003ला ज्यावेळेस सोबत होता त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते. मागच्या काही काळामध्ये मंत्रीपद देखील साधारणतः मिळालेलं नाहीये. आता ही शोकांतिका आहे, सोलापूरची शोकांतिका आहे की मंत्रीपद नाही, साधे त्यांचे आमदारांनी जे उमेदवार शिफारिश केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही. ह्याच्यावरून कळतं की त्यांच्यात काही मंत्रिमंडळात दिसतील सोलापूरचे लोक आता येणाऱ्या काळात. तर बघूया, लोकांवर अवलंबून आहे, लोक कसं करतील. पण लोकांचा, जसं मी म्हणाली, हे फक्त निवडणुकीपुरती किंवा वोटपुरती नाही आहे, पण लोकशाही वाचवण्यासाठी ही चळवळ निर्माण झाली आहे, ती लोकांमधून दिसून येते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.